नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतोय की अर्णव मशीनच्या आवाजाकडे धावत सुटलाय आणि तो मशीनच्या आवाजापर्यंत म्हणजे जिथनं कुठनं आवाज येतोय तिथे अक्षरशः खूप जोरात धावत येतोय आणि त्या मशीनकडे येऊन असा 2 मिनिट असा गप्प उभा राहतो आणि पाठमोरं बघतो तिथे ईश्वरी बसलेली आहे. प्रेक्षकांनो, ती मशीन चालवतीये. अर्णव हळूहळू पावलं टाकत आता त्या मशीनकडे आणि ईश्वरीकडे असं एकटक बघतोय आणि त्याला समजत नाही की नेमकं काय चाललंय ते, आणि खूप एकटक बघतोय तो. त्याला सुचत नाहीये काय बोलायचं किंवा कसं रिॲक्ट व्हायचं. आणि ईश्वरी सुद्धा आपल्याच धुंदीमध्ये ते मशीन चालवतीये. तिचं सुद्धा लक्ष नाहीये की अर्णव तिच्या बाजूला येऊन उभं राहिलाय किंवा तो आपल्याकडे बघतोय. या गोष्टींकडे तिचं अजिबात लक्ष नाहीये. ती सुद्धा आपल्याच धुंदीमध्ये ते मशीन चालवते आणि मशीनच्या आवाजाने आता एक एक करून सगळेजण तिथे येत आहेत. अर्णवच्या पाठोपाठ आकाश सुद्धा तिथे आलाय. तो सुद्धा शॉक होऊन बघतोय. तर ईश्वरी ते मशीन चालवते आणि ईश्वरी ते मशीन चालवताना बघून आकाशच्या चेहऱ्यावर खूप छान स्माईल येते आणि अर्णव सुद्धा हळूहळू असा खाली वागतोय. प्रचंड इमोशनल झालाय बरं का अर्णव इथे, आणि प्रचंड इमोशनल असा हा सीन आहे. कारण त्या मशीन पाठी त्याच्या आईसाठीच्या प्रेमळ भावना खूप इथे दडलेल्या आहेत. अर्णव जे काही वागतोय मशीनकडे एकटक बघतोय. आकाश स्माईल देतोय मशीन चालवताना ईश्वरीला बघून. तर प्रेक्षकांनो, आजी आणि अंजलीला सुद्धा आता राहवलं नाहीये. त्या सुद्धा दोघी मशीनच्या इथे येऊन पोहोचलेल्या आहेत आणि त्या सुद्धा एकदम आश्चर्यचकित झाल्या आहेत मशीन बघून इथे चालवताना. मशीन छान आपली ईश्वरी धुंदीतच आपल्या म्हणजे अशा आपल्या मुडातच ती चालवते. तंद्रीत आहे ती सुद्धा. आजी आणि अंजली सुद्धा खूपच इमोशनल झाल्यात. अर्णव सुद्धा इमोशनल झालाय. परत मला तेच सांगायला होतं, कारण हा जो सीन आहे ना तो फक्त इथे ना इमोशन्सवर, फक्त चित्रांवरच आहे. एकही डायलॉग नाहीये, पण त्या अभिनयातून आपल्याला त्यांच्या भावना कळतायत काय चालल्यात त्या. अंजली सुद्धा अशी इमोशनल होऊन अंजली अशी पुढे येते. आजी पुढे इथे जवळ येते अर्णवच्या आणि तिघजण प्रेमाने त्या मशीनला बघताय. तिकडे छान वाटतंय असं त्यांना एकत्र बघताना. आता पॅम आणि लावण्या सुद्धा मशीनच्या आवाजाकडे यायला निघाल्यात आणि त्या सुद्धा डबल शॉक झाल्यात. कारण त्यांनी नियोजन केलं होतं, प्लॅन केलं होतं वेगळंच आणि घडलं इथे वेगळंच. त्यामुळे त्यांना धक्का बसलाय पॅमला आणि लावण्याला की हे कसं काय शक्य आहे. आणि जरा लावण्या अशी पुढे येऊन बघते तर तिला कळतं की ती ईश्वरी आहे. आणि आता प्रेक्षकांनो, काय होणार? ईश्वरीला लावण्याचा प्लॅन कळला असेल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लावण्य आणि पॅम सुद्धा मशीनच्या पुढे येऊन म्हणजे जरा पुढे येऊन उभं राहतात. अर्णव अजून सुद्धा त्याच मोडमध्ये. अंजली तर अक्षरशः रडायला लागले आणि आजीच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली आहे. आता एक एक करून सगळे एम्प्लॉईज तिथे यायला लागलेले आहेत मशीनच्या रूममध्ये, मशीनच्या आवाजाच्या दिशेने. एकूण एक सगळेजण तिथे आलेले आहेत. सगळ्या एम्प्लॉईजच्या चेहऱ्यावर हास्य आहे. आकाश शॉक होऊन बघतोय आणि अंजलीच्या डोळ्यामध्ये किंवा अर्णवच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ना ते आनंद अश्रू आहेत, कारण ती मशीन बंद होती, ती सुरू झालेली आहे. तर लावण्या शॉक होऊन बघते. अजून सुद्धा ईश्वरी तिच्याच धुंदीत आहे. लावण्याचा चेहरा बघा, असं हे कसं शक्य असं झालं. आणि तोपर्यंत तिकडे प्रेक्षकांनो अर्णवने ते मशीन थांबवलंय आणि आता ईश्वरीचं लक्ष गेलंय की अर्णवकडे, आणि ती कशी बघते बघा अर्णव कडे. आता तिला वाटतं की अर्णव आपल्याला ओरडणार किंवा काहीतरी बोलणार असं तिला वाटतंय, पण प्रेक्षकांनो अर्णव काही बोलत नाही. त्याने मशीनचा आवाज थांबवलाय, मशीन शांत केलंय आणि तो एकटक आता ईश्वरीकडे बघतोय आणि ईश्वरीचा हात त्या मशीनवर आहे. तर त्या मशीनच्या हातावर ना अर्णवच्या डोळ्यातले पाण्याचे थेंब पडतात. अश्रू पडलेले आहेत ईश्वरीच्या हातावर. त्यामुळे ईश्वरी अशी म्हणजे एकदम जे तिला पण कळत नाही की आता काय रिॲक्ट व्हावं. ते त्या डोळ्यातल्या अश्रूंकडे म्हणजेच अर्णवकडे आणि हातावरल्या अश्रूंकडे असं इमोशन असं एकदम हे करून बघतीये. अर्णव एवढा वेळ उभा होता, तो आता खाली गुडघ्यावर बसतोय तिथे ईश्वरीच्या बरोबर समोर. आकाश त्या दोघांकडे प्रेमाने बघतोय. अंजली तर रडते. आजींना पण आता भरून आले आणि त्या पण इमोशनल झाल्यात. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आता बोलायला सुरू करते. प्रेक्षकांनो, फायनली ती म्हणते, बंद मशीन पूजेला ठेवण्यापेक्षा हे बढिया आहे ना सर, असं विचारते. आणि मग आता लावण्याचा चेहरा बघ तसा शॉक होऊन लावण्या बघते ईश्वरीकडे आणि अर्णवकडे. आता त्यांच्या जे काही बोलणं होतंय त्याच्याकडे. तर अंजलीला तिचं म्हणणं पटलेलं आहे. ईश्वरी पुढे म्हणते, सॉरी सर, ते म्हणजे तुम्हाला न विचारता मी इथे, पण कसं आहे ना प्रयत्न केला मी आणि झालं सुरू मशीन असं म्हणून ती सांगते. अर्णव काहीच बोलत नाहीये, काहीच रिॲक्ट करत नाहीये, पण लावण्या मात्र इमोशननं खूप रिॲक्ट करते. अंजलीला हसायला येते इकडे आणि ईश्वरी म्हणते, कधी कधी होतात सगळ्या इच्छा पूर्ण सर, असं ईश्वरी म्हणते. आणि आता ही मग ती म्हणते, सॉरी हा, म्हणजे कसं आहे
मला तुम्ही या सगळ्यापासून लांब राहायला सांगितलं होतं, पण हे बंद मशीन पूजेला ठेवण्यापेक्षा ना मी तुमचं न ऐकायचं ठरवलं असं ईश्वरी सांगते. आणि लावण्या करून बघते. आणि मग ईश्वरी पुढे जे काही बोलते ते बघा कसं. ती म्हणते, कालपासून थोडी थोडी कोशिश केली आणि झालं सुरू मशीन, तुमच्या आईचं मशीन असं सांगते ईश्वरी. ते मी फार काही नाही केलेलं, पण आईचा आशीर्वाद म्हणून सुरू झाली मशीन असं इमोशनल होऊन बोलते. आता तिचा हा इमोशनल बोलणं लावण्याला पटत नाही आहे. तिची आता चिडचिड होते इकडे. पण इकडे ईश्वरीच पुढे म्हणते, त्यांना तुमच्या आणि अंजली ताईंच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता, म्हणजे तुमच्या आईंना तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता. सर, या मशीनच्या आवाजात कदाचित तुम्हाला तुमच्या आईचा आवाज ऐकू येईल. आकाश प्रेमाने बघते, म्हणजे ती ज्या पद्धतीनं बोलते ना ईश्वरी ते खरंच जसं इमोशनल खूपच आहे. पॅमचा बघा चेहरा कसा पडलाय. आणि ईश्वरीचंही इमोशनल बोलणं ऐकून लावण्याचं तर तिकडे कसं कसं होतंय. आता ईश्वरी पुढे काय म्हणते बघूया. या मशीनवर कपडे शिवताना त्यांनी तुम्हाला मारलेला हाका असतील, तुम्हाला आठवतील त्या. मग अर्णवला ते आठवते बरं का फ्लॅशबॅकमध्ये, आणि तो असं मान्य करतोय. पण ईश्वरी पुढे म्हणते, त्यांनी तुमच्यासाठी शिवलेले कपडे आठवतील वगैरे, इतकं सगळं इमोशनल बोलते. आणि म्हणते, आणि हो, हे मशीन पुन्हा सुरू झालेलं बघून त्या जिथे कुठे असतील त्या तिथे खूप खुश होऊन जातील असं ईश्वरी सांगते पुढे. बाकी सगळ्यांना पटतंय हे सगळं म्हणणं. आजी पण मान डोलवते. आणि मग ईश्वरी पुढे म्हणते की सर, बरोबर बोललात तुम्ही, ही तुमच्या आईची आठवण आहे आणि तीच आठवण आज जिवंत झाली आहे असं ती म्हणते. अर्णवच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही, त्याच्या डोळ्यात पाणी आहे बरं का प्रेक्षकांनो अजूनसुद्धा. ईश्वरी पुढे खूप म्हणते आणि म्हणते, आईच्या आठवणीची किंमत काय असते हे माहिती आहे मला असं म्हणते ती पुढे. आणि मग त्याच्यानंतर ना लावण्य आशिकीनी कशी बघते बघा ईश्वरीकडे मारक्या म्हशीसारखी. अंजली पण खूपच इमोशनल झाली आहे, रडतीये ती हे सगळं ऐकून. आणि ईश्वरीसुद्धा आपल्या आईच्या आठवणी तिथे म्हणजे इमोशनल झालेली आहे. अर्णव पण असा अजून खूपच असा इमोशनल झालाय. प्रेक्षकांनो, अर्णव लिटरली त्या मशीनवर असं आपले गाल आणि असं मायेनं कसं आपण डोकं ठेवतो ना तसं ठेवतो. अंजली इमोशनल झाली आहे. आणि जेव्हा अर्णव ते मशीनवर डोकं ठेवतो तेव्हा त्याचं डोकं ईश्वरीच्या इथे हातावर आहे प्रेक्षकांनो, ज्या हातावर त्याने असं आपले गाल टेकवले, डोकं गाल असं टेकवले. आणि हे सगळं बघून इकडे पॅमचा चेहरा कसा झालाय बघा. आणि प्रेक्षकांनो इकडे आजी पूर्ण इमोशनल झाली आहे. तर लावण्याचं काय खरं नाही आहे. आता काय होणार आहे पुढे हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण नवीन एक ट्विस्ट येणार आहे. बाकी सगळेच एम्प्लॉई इथे इमोशनल झालेत, प्रत्येक जण असं की नाही म्हणजे असं मनातनं खूप असं हे झालंय. आणि मग त्याच्यानंतर थँक्यू असं अर्णव म्हणतो, एकदम थँक्यू सो मच असं म्हणतो. आणि त्याचं थँक्यू ऐकून इकडे लावण्या बघा कशी बघते मारक्या म्हशीसारखी. तर अर्णव पुढे म्हणतो, थँक्यू हे 2 शब्द खरंच खूप अपुरे आहेत. माझ्या मनात काय चाललंय हे एक्सप्रेस करण्यासाठी हे 2 शब्द अपुरे आहेत असं तो परत एकदा सांगतो. आणि इकडे म्हणजे प्रेक्षकांनो खरंच काही कळत नाही असं बोलावं, कारण हा सीन फक्त ना दृश्यातून म्हणजे व्हिज्युअलायझेशनमधनं ना इतका पोचवलाय की तिथे शब्दांची गरजच भासत नाहीये. असा अभिनय सगळ्यांनी केलाय. खरंच एकदा कौतुक करते मी अभिनयाचं सगळ्यांच्या. आणि शेवटी अर्णवला कोणीतरी सावरायला पाहिजेच ना, म्हणून आजी आपले स्वतःचे डोळे पुसते आणि अर्णवच्या जवळ येते. आणि अर्णव घट्ट मिठी मारतो आजीला. तर तिकडे अंजली येते आणि अंजली घट्ट मिठी मारते ईश्वरीला. असा सीन झालाय आणि एकदम म्हणजे भावना कृतीतून व्यक्त केल्यात. आणि हे सगळं बघून लावण्य आपले डोळेच मिटून घेते. अंजलीनं पण ईश्वरीला असं एकदम जवळ घेतलंय कौतुकाने. आनंद अश्रू आहेत सगळ्यांच्या मनामध्ये. आणि आता आजी पण इकडे असं छान मिठी मारते अर्णवला. आणि मग म्हणते आजी की चला आता वर्धापन दिनाची पूजा करायची आहे ना असं म्हणून विचारते इकडे. मग ऐश्वरी हसून म्हणजे होकार देते त्या गोष्टीला. आजी म्हणते, माझ्या सात्विकाचं मशीन सुरू झालं ते ईश्वरीमुळे सुरू झालं, आता आणखीनच आनंदाने पूजा करूया हो ना असं म्हणून आजी विचारते इकडे. तर अर्णव सुद्धा हो म्हणतो. आणि लावण्या बघा कसं तोंड करते. आणि अंजली पण म्हणते, खरंच ईश्वरी, अगं माझ्या आईने इकडे इतके कपडे शिवलेत माझ्यासाठी या मशीनवर. हे मशीन पुन्हा सुरू करून तू मला खूप म्हणजे असं खूप ग्रेट फील केलंयस तू असं म्हणते. आणि मग तुझे आभार कसे मानायचे मला नाही शब्दात नाही व्यक्त करू शकत मी असं म्हणून ती रडायला लागते. आणि अर्णव सुद्धा इमोशनल झालाय, तो सुद्धा आपले डोळे पुसतो बरं का इथे या क्षणाला असं एकदम असं. आणि ईश्वरी अर्णवकडे बघते. आणि त्याच्यानंतर बघूया पुढे काय होतंय ते आता. आणि अर्णव पुढे म्हणतो की
मी ते असं त्याला बोलायला सुचत नाहीये. मग ईश्वरीच पुढे बोलते, सर माझी जर काही गलती झाली असेल तर माझ्यावरती तुम्ही रागवा, माझ्याशी मला ओरडा, कारण तुमच्या रागाशिवाय तुम्ही अर्णव सर नाही वाटत असं ती सांगते. आणि अर्णव बघा मान फिरवतोय तिकडे आणि हसायला येतंय बाकी सगळ्यांना. इकडे त्या ईश्वरीचं हे बोलणं ऐकून अंजली सुद्धा हसते. ईश्वरी पुढे म्हणते, तुम्ही मला या सगळ्यापासून लांब राहा असं सांगितलं होतं, ते मी लक्षात ठेवेन असं म्हणते. फक्त मी हे सगळं जानबुजके नाही केलेलं, म्हटलं एकदा कोशिश तरी करून बघूया असा विचार आला माझ्या मनात. म्हणजे आजी, अंजली ताई कार्यक्रमाला सुरुवात करा, हवं तर मी मागेच थांबेन, पण कार्यक्रम एकदम बढिया झाला पाहिजे असं म्हणते बरं का. आणि लावण्या बघा तोंड कसं करते वेगळंच. ईश्वरी मात्र हसते आणि उठून जात असते. तोपर्यंत अर्णव तिचा हात धरून तिला थांबवतोय. प्रेक्षकांनो, त्या मशीनवर ती हात ठेवते त्या रिंगवर, तेव्हा तो स्वतः तिचा हात हाताने धरतोय आणि ईश्वरी त्याच्याकडे असं वेगळ्या दृष्टीनं बघते. तर हे सगळं बघून लावण्याचा चेहरा बघा कसा झालेला आहे. लावण्याला शॉक बसलाय. आता अंजली आणि आजीचा प्लॅन सक्सेसफुल व्हायच्या मार्गावर असं म्हणायला हरकत नाही. बघूया पुढे काय काय घडतंय ते. अर्णव म्हणतो, पुन्हा एकदा थँक्यू सो मच असं म्हणतो तो. मग मला तर वाटलं तुम्ही परत चिडाल असं अंजली म्हणते. तर अर्णव म्हणतो, चिडण्यासारखं तू वागलीसच आहेस मिस इंदौर असं म्हटलं. आता बाकीचे शॉक होऊन बघतायत बरं का. अर्णवचं हे रूप वेगळंच आणि सगळ्यांना तर शॉक म्हटलं, ही चिडण्यासारखं काय झालं. तर अर्णव पुढे म्हणतो, बॉसला न विचारता कुठलंच काम करू नये त्याच्या पीएने. आणि आता पीए हा शब्द ऐकून ईश्वरी म्हणते, पीए. मग अर्णव पुढे सांगतो, आता मी सांगितलंय ना तेवढीच कामं करायची, ओके. म्हणजे मी सांगेन तीच कामं तू करायची, हा डिसिजन त्याने दिलाय. आणि हा डिसिजन ऐकून इकडे ईश्वरी तर खुश झाली, आजी खुश झाली, पण लावण्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे प्रेक्षकांनो. कारण फायनली त्याने पीए म्हणून ईश्वरीला परत इथे अपॉइंट केलंय. अर्णव पुढे म्हणतो, आता मी सांगेन तेवढीच तू कामं करायची. तर लावण्याचा चेहरा बघा कसा झालाय प्रेक्षकांनो. इथे असा तिला शॉक बसलाय. पण ईश्वरी म्हणते, सर म्हणजे तुम्ही मला परत पीए म्हणून, म्हणजे तुम्ही तर या सगळ्यापासून मला लांब राहायला सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर ईश्वरी असं बोलते. तोपर्यंत अर्णव म्हणतो, माझी पीए म्हणून तुला आज जे काही कामं करायची ती आधी समजून घे असं म्हणून अर्णव तिला गप्पा करतो बरं का. त्या फंक्शन म्हणजे ह्या फंक्शन नंतर एक बिझनेस मॅगझिन माझा इंटरव्ह्यू घेणार आहे, त्याचे प्रश्न आधी जे काही असेल ते विचारून घे, त्याचा फॉलोअप करून घे असं म्हणून सांगतो. आणि मग तो लावण्याला हाक मारतो, म्हणतो लावण्या. तर लावण्याचं लक्ष नसतं. तर लावण्या म्हणते हां. तर अर्णव म्हणतो, हिला सगळे डिटेल्स द्या असं म्हणून सांगतो. आता ईश्वरी तर जाम खुश झाले. आणि मग इकडे अर्णव पण पुढे सांगतो की आय डोंट वॉन्ट एनी कन्फ्युजन, मला कुठलाच कन्फ्युजन नको आहे, ऑल राईट असं म्हणून तो ठामपणे सांगतो. आणि मग त्याच्यानंतर गो फॉर द मेन फंक्शन. आणि पण विचारतो, हे मशीन व्यवस्थित न्यायला जमणार आहे का, मी घेऊन जाऊ. तर कलिग्स म्हणतात, नाही श्री सर आम्ही घेऊन जातो, आम्ही व्यवस्थित घेऊन जातो असं म्हणून ते सांगतात एम्प्लॉईज बाकीचे. आजी, ताई चला असं म्हणून अर्णव त्या दोघींना फंक्शनला जायला सांगतो. आणि जाता जाता हळूच ईश्वरीकडे बघून हसतोय बरं का. आणि ईश्वरी मात्र या सगळ्या प्रकाराने भयंकर खुश झाले, कारण तिला तिची पीए म्हणून जे काही जॉब करायचा होता तो तिला परत मिळालाय. पण लावण्याचा कसा तिळपापड होतोय बघा प्रेक्षकांनो. आता बघा हा पॅम तिथे बाहेर उभी आहे आणि लावण्या तरा चालत येते आता पॅम जवळ. आणि मग म्हणते, मशीन लपवून ठेव, इतकं सिंपल काम सांगितलं होतं तुला, तेही तुला जमलं नाही पॅम असं म्हणून ओरडायला चालू करते. आणि म्हणते, त्या ईश्वरी देसाईने ते मशीन शोधून काढलंच कसं. तर पॅम बोलायचा प्रयत्न करत असते, लावण्या तर लगेच जस्ट शटअप. म्हणजे आता माझ्याकडून म्हणजे तुझ्याकडून माझ्याकडे एकही रिझन मला ऐकून घ्यायचं नाहीये. गेट आउट ऑफ माय, म्हणजे माझ्या समोर निघून जा, मला दिसू नको असं म्हणून सांगते. आउट म्हणून चिडते भरपूर तिला पॅमवर. पॅम निघून जाते. आणि पॅम निघून गेल्यानंतर लावण्या तिथे एकटीच उभी आहे. आणि आता तिथे पॅमच्या जागी ईश्वरी येऊन उभी राहिली. आणि ईश्वरी लावण्याकडे कशी बघते बघा. आणि मग त्याच्यानंतर त्या दोघींची जी काही जुगलबंदी होते ना ती तर इंटरेस्टिंग आहे. लावण्या म्हणते, तू ईश्वरीकडे बघून. तर ईश्वरी म्हणते, त्या मॅगझिन टीमचा नंबर देताय ना. नाही, अर्णव सरांच्या इंटरव्ह्यूबद्दल बोलायचं असं म्हणून ती सांगते. मग लावण्या बघा कशी हसते आणि म्हणते, तुला काय वाटलं, जिंकलीस तू ही लढाई. तर ईश्वरी म्हणते, लढाई कुठली असं म्हणून विचारते बरं का ईश्वरी लावण्याला. आणि ती म्हणते, मी इथे लढाई लढायला नाही तर काम करायला येते असं सांगते बरं का. आणि म्हणते, पण तुम्ही कुठली लढाई लढताय असं लावण्याला उलट प्रश्न करते ईश्वरी आता. आणि परत विचारते की कुठलं राज्य जिंकायचंय तुम्हाला, सांगा आता असं म्हणून ओरडते. आणि म्हणते, हे सगळं तुम्ही का केलं. तर लावण्या म्हणते, मी काय केलं. तर ईश्वरी म्हणते, मला सगळं कळलंय लावण्या मॅडम. मांजर डोळे मिटून जरी दूध पित असलं तरी त्याला असं वाटतं की आपल्याकडे कोणी बघत नाहीये,
पण सगळ्या जगाचं लक्ष त्याच्याकडे असतं किंवा सगळं जग त्या मांजराकडे बघत असतं. कितीही कोशिश केलीत ना तरी अशा गोष्टी लपून राहत नाहीत लावण्या मॅडम, असं ईश्वरी म्हणते. आणि मग प्रेक्षकांना थोडा फ्लॅशबॅक दाखवला. ईश्वरी ते ऑफिसमध्ये येऊन बसलेली असते आणि मग हो सांगितल्याप्रमाणे सगळं झालंय असं पॅम फोनवर बोलत असते. काही काळजी करायचं कारण नाही वगैरे जी काही पॅम बोलत असते ते सगळं बोलणं ईश्वरी ऐकते बरं का. अर्णव सरांच्या आईचं शिलाई मशीन स्टोअर रूममध्ये ठेवलंय असं इकडे पॅम फोनवर कुणाला तरी सांगत असते. ते ईश्वरीने ऐकलंय आणि कुणाला कळणार पण नाही असं पॅम पुढे म्हणते. आणि मग पुढे म्हणते शिवाय त्याच्यावर ढिगभर कपडे सुद्धा ठेवले. ते जे काही बोलणं आहे पॅमचं ते ईश्वरी ऐकते आणि म्हणते. आणि मग लावण्या पुढे म्हणते डोंट वरी, सगळं सेफ आहे, लागेल तेव्हा ते कपडे काढून ठेवू आणि मशीन आपण वापरू शकतो किंवा बघू शकतो, काहीतरी करू शकतो असं पॅम पुढे सांगते. आणि ओके म्हणते आणि मग फोन कट करते. आणि मग बघा ईश्वरी काय करते प्रेक्षकांना पुढे कसं सांगते ते. तुमच्या त्या पॅमने फोनवरून नेमकं लोकेशन मशीन कुठे ठेवलंय हे बोलल्यामुळे ना माझं काम एकदमच आसान होऊन गेलं. हां, फक्त काल रात्री अर्णव सर ऑफिसमधून गेल्यानंतर मी त्यांच्या केबिनमध्ये हळूच शिरले आणि त्या मशीनमध्ये काय बिघाड झालाय हे बघितलं मी. आणि तेव्हा मशीन जागेवरच होती असं ईश्वरी पुढे सांगते लावण्याला. आणि मग प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते तुम्ही आणि ती पॅम जेव्हा केबिनमध्ये आलात ना तेव्हा मी तिथेच होते. आणि लावण्या जे काही पॅमला सांगत असते की आज हे मशीन इथून गायब होणार आणि याचा ब्लेम येणार ईश्वरीवर वगैरे ते सगळं बोलणं आता ईश्वरी परत इथे लावण्याला सांगते. CCTV तुम्ही बंद केलेत, सगळा ब्लेम माझ्यावरच येणार, माझ्यावर टाकायचा होता तुम्हाला, सगळं ऐकलं मी असं ईश्वरी लावण्याला म्हणते बरं का. पुढे आता लावण्याची बोलती बंद झाली आहे कारण तिचं सगळं म्हणणं ऐकलंय. तर ईश्वरी पुढे म्हणते आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ते मशीन मी कसं काय ठीक केलं वगैरे, तर सांगते असं म्हणून ईश्वरी पुढे सांगते आणि म्हणते त्या मशीनचा आर्म शिफ्ट खराब झाल्याचं मला कळलं होतं. आणि प्रेक्षकांना आता ईश्वरी ते मशीन दुरुस्त करून बघताना ते सगळं तिथे फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय चित्र. आणि मग ती विचार करते की नेमकं काय घडलं होतं किंवा कसं सांगते ती की मशीनचं मी हे काढलं, मग त्याचा पार्ट म्हणजे कुठला खराब झालाय तो बघितला आणि आमचे जे काका आहेत ओळखीचे त्यांना मी फोन लावला. ती म्हणते हॅलो प्रभाकर काका, म्हणजे एक ना मशीनचा प्रॉब्लेम झालाय आणि ती प्रॉब्लेम जो काय ते सांगते. आणि मग सगळं ते कोड लँग्वेजमध्ये सांगते ती, म्हणजे हळूहळू सांगते. आणि मग ईश्वरी ते सांगतात काकात फोनवर तसं ती स्वतः करते. ते सगळं मशीनचा वरचा पार्ट आहे तो काढून बघते. असं सगळं जे काही चाललं होतं तिचं ते सगळं इथे ती सांगते लावण्याला की तो कसा पार्ट मी खोलला वगैरे ते सगळं आता ईश्वरीनं लावण्याला सगळं चित्र सांगितलं, एक्सप्लेन केलंय. हा फ्लॅशबॅक आहे बरं का प्रेक्षकांनो इथे. आणि मग तो जो काही पार्ट खराब झाला होता तो तिनं बसवला. परत लावण्य आणि पॅमची इथे चाहू लागल्यानंतर ते मशीनचा पार्ट बसवून झाल्यानंतर मशीन परत होतं तसं जागेवर त्या व्यवस्थित पोझिशनमध्ये ती ठेवते. त्या मशीनचा पार्ट मिळत नसल्यामुळे मी माझ्या गॅरेजवाल्या काकांकडून फोन करून तो पार्ट जुगाड करून मिळवून घेतला आणि तो मी इथे लावला. आता मला सांगा लावण्या मॅडम, हे सगळं मी जाऊन सांगू अर्णव सरांना असं ईश्वरी इथे लावण्याला विचारते. आणि लावण्य आता कशी शॉक होऊन बघते बघा. हां, ईश्वरी रॉक आणि लावण्या शॉक अशी परिस्थिती झालेली आहे. आता बघूया पुढे काय काय होतंय ते. प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये इकडे ईश्वरी लावण्याच्या हाताची मूठ घेते, म्हणजे हाताची बोटं घेते, एक मूठ दुमडते, म्हणजे एक बोट दुमडते आणि म्हणते की आता हे एक बोट दुमडलेत, जेव्हा दोन्ही हाताच्या मुठी झाकल्या जातील त्या दिवशी मी तुमच्या पापांचा घडा भरेल अशी धमकी देते. आणि इकडे अर्णव सरांबद्दल बोलताना मला अर्णव सर आवडतात असं नम्रताला सांगते. आणि हे ऐकून राकेशचं शॉक झालाय आणि राकेशनं हातात आपला कप जो काही आहे तो इथे फोडलेला आहे. आणि हळूहळू ट्रॅक पकडते सिरियल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.